यूट्यूब चॅनल वाले श्री हरी नाही तर आम्ही कोणाला चालू देत नाही. आता कीर्तन फिरतन बंद करून टाकले आम्ही युट्यूबला शिवकाने. पण तुमच्याकडे बघितलं की मला काहीच म्हणू वाटणार महाराज, कारण सगळं वारकरी वैभव आहे ना. टोपीन ते माळकरी बघितले की मला वाटलं राहू द्या मग. आम्ही कीर्तन करत बोलता बोलता एखादा शब्द आणि जातोच असतो, त्याला काही एवढं भ्यायचं नसते. पण हे वाटोळ करणारे आमचेच. आम्ही तो आपणोने महाराजाचं वाटोळ महाराजांनीच केलं आणि पुढाऱ्याचं वाटोळ. आता मला सांगा महाराज, जो माणूस रोज दिवसात 2-3 कीर्तन करतो, बोलण्याच्या भागामध्ये एखादा शब्द खालीवर होईल मग झाला, त्याला एकच पर्याय. मग माफी मागितल्यावर पुन्हा काही टिप्पण्या करायची गरज आहे? उलट्या फोकाने रटे पाहिजेत महाराज या लोकांना. आणि आपले लोक हे काय आपलाच माऊली तू कोवऱ्यावर विश्वास नाही तर बाकीचं काय. विठ्ठला वळईच्या कडीला कुत्री गेली, 5-7 पिली दिली, मोकळा मंगळवार. पिल्याची माय म्हणली पिल्याला, जगलंय विचित्र आहे, तुम्ही वळई सोडू नका. तुमच्याकडे वळईत म्हणतात का? पिले म्हणले नाही. पण ते बारकालीचे गल्लीतले कुत्रे होते का, बारकाली पिले, ती गेली वळईकडं, ते खेळू लागली. असे बारकाली लेकर गेले बिस्किटचे पुढे घेऊन, आणि ते कुत्री आणले मोठे गल्लीत. आता हे गलीत आणले हे लेकर, त्या पिल्याला बिस्किट चारायले. हे मोठ्याल्या कुत्र्याने बघितलं, निष्णात माणसे लय बोलायची गरजच नाही. आणि मग हे बारकाले लेकर बारकाल्या पिल्याला बिस्किट खाऊ घालाले, ते मोठ्याल्या कुत्र्याला देख होतं का? नाही. आणि मग हे मोठाले कुत्रे जसे धावत आले, रक्त सांडुस्त ती पिले मारली शत्रुघ्नावर, बिस्किट बी हिसकून घेतली. आणि मग नाईलाज झाला, ती बारकाली पिले वळईकडे गेली आणि तिकून त्यांची आई आली. आई म्हणली तुम्हाला काय सांगितलं होतं, जग विचित्र आहे, वळई सोडू. हे हाल कसे झाले तुमचे? ते पिल्याने दिलेलं उत्तर इतकं गोड आहे. ते पिले म्हणले हे जे हाल केलेत का, हे जगाने नाही, हे आपल्याच जातीने केले.